अध्यक्षाला त्या पदाला ती जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा त्यांनी ठेवली नाही आणि ते ठेवतील असं वाटतही नव्हतं. तसा भागाचा निर्णय त्यांनी घेतला. पात्रता दोन्ही बाजूचे असा भागाचा निर्णय याच्या आधी त्यांनी शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात घेतला. त्यामुळे त्याच निर्णयाची पुनरावृत्ती आम्हा लोकांच्या निर्णयाच्या बाबतीत केली. पण पक्ष आणि चिन्ह या संबंधीची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली. आमच्या मते ही आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच, पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय फक्त वरच्या पोतामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे, आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. असा अनेक निर्णय अशा भागाचे झाले, पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्ष अन्य लोकांच्या हातात देणं कुणीचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय. त्याला सुप्रीम कोर्टाचा आहे, आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार सांगत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला. हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की तसे अनेक लोकांनी जाहीर सभेत वेगळा वाटून या दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात घेतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं शिक्षण करून घेतलेले निर्णय असेच होणार आहे. याच्यात आपल्याला अन्याय करायचाच निर्णय येणार आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही वरच्या पोचात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.